लिलावाद्वारे गोळा खरेदी केला असला तरी सोसायटीची आधीची थकीत देणी भरल्याशिवाय खरेदीदाराला सोसायटीचे सदस्यत्व मिळू शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे। दहिसर येथील एका हाऊसिंग सोसायटीचा हा वाद, जिथे मूळ गाळेधारकाने तब्बल 57,96,000 रुपये मेंटेनन्सचे देणे थकीत ठेवले होते। वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने हा गाळा ताब्यात घेतला आणि सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राविना तो लिलावात काढला। लिलावातून गाळा खरेदी झाल्यानंतर काही दिवसातच नवीन खरेदीदाराने सदस्यत्वासाठी अर्ज केला, मात्र थकीत रक्कम भरलेली नसल्याने सोसायटीने सदस्यत्व नाकारले आणि वाद वाढत न्यायालयात पोहोचला। या प्रकरणी न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने दिलेला महत्त्वपूर्ण निर्वाळा, सरफेसी कायद्याअंतर्गत खरेदीदार अपवाद ठरू शकत नाही। सोसायटीची कायदेशीर देणी भरणे ही सदस्यत्व घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचा अनिवार्य जबाबदारी आहे। न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलंय की सोसायट्या मेंटेनन्सवरच चालतात। एखादा सदस्य वर्षानुवर्ष देणी न भरल्यास त्याचा फटका सर्व सदस्यांना बसतो। म्हणूनच कायद्यातील तरतुदी सोसायटीच्या आर्थिक स्थैर्याचे रक्षण करतात। उपनिबंधक आणि सहनिबंधकांनी सोसायटी विरोधात दिलेले आदेश न्यायालयाने रद्द केले आणि अंतिम निरीक्षण नोंदवले। सदस्यत्व हा बिनशर्त हक्क नाही, तो कायद्याच्या चौकटीतच मिळतो। देणी न भरल्यास मालकी हक्क टिकतो, पण सदस्यत्वाची नोंदणी मात्र शक्य नाही। हा न्यायालयीन निर्णय आता राज्यभरातील सोसायट्यांसाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।